मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रिवर्सचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. पहिल्याच बॉलवर अल्टीपल्टी स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थही होतोय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन दाखल झाले दादासाहेब भोसले. शुभम जाधव एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शुभम गीते पाहायला मिळत आहेत. ज्या शुभम गीतेची चर्चा यावर्षी ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये झाली, जबरदस्त झाली. आणि समोर जर पाहिलं तर दादासाहेब, मुंबईत देखील नामवंत संघांसाठी दादासाहेब भोसले यांनी क्रिकेट खेळलंय. शिवाजी या नावाने त्यांची ओळख आहे. ओ हा बॉल थोडासा पुढे केलाय, पाठवलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफच्या डोक्यावरून नाही सक्सेस झाले. दादासाहेब यांना मिळते विकेट. पहिला धक्का बसतोय वडगाव शेरी टीमला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. किरण यांना आपण पाहतोय. किरण बेरड छोट्या एरोडा परिसरातील पुण्यातील एक दर्जेदार खेळाडू आहेत. किरण यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. या वेळेला हा बॉल पुढे गेला होता, त्याच्यावर ओहो डायरेक्ट हिट. आणखीन एक मोठा धक्का या ठिकाणी बसतोय. वीर मराठा सोलापूर आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी कृपया पाठवायचा आहे. किरण आपला प्रतिनिधी पाठवा. रितेश मंडल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस. उद्या शेवट आहे, परंतु त्याच्या अगोदर आज सगळ्यांचंच लक्ष इकडे लागलं आहे. यानंतर सुद्धा एक मोठी मॅच, ग्रामीण गटातील क्वार्टर फायनल. एका बाजूला भूषण गोळे साताऱ्याचा सुपरस्टार, तर दुसऱ्या बाजूला भारतीय टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नाव पवन केने. प्रज्योत अंबेरे एका बाजूला असतील तर राजू पाटे एका बाजूला आहेत. प्रशांत घरत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील तर अनिकेत ताकवणे एका बाजूला पाहायला मिळते. माफ करा, सुशांत गायकवाड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टाकळी डोकेश्वर विरुद्ध अर्नाळा अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बिग हिट. स्ट्रोक तर खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तिसरा धक्का बसतोय. दादासाहेब भोसले ऑन फायर. शुभमच्या रूपात मोठी विकेट आलेली आहे. 3 विकेट माघारी, 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते.
अक्षय जानकर आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. 3 विकेट माघारी परतल्यात, परंतु सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. आमचे जळाल ते करंडक देखील या ठिकाणी आलेले आहेत. काय ट्रॉफीज आहेत. माझ्या मते थोड्या वेळाने आमचे कॅमेरामन सुद्धा त्या ट्रॉफीजवर कॅमेरा मारतील. अतिशय आकर्षक अशा ट्रॉफी आहेत. महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा आहे, गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे आणि करकम म्हटलं तर चांगलं क्रिकेट आज इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका मागोमाग एक चांगले खेळाडू माघारी परतल्यानंतर वडगाव शेरीचा डाव कोणाला तरी सावरायचा आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. 3 विकेट, 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा दादासाहेब भोसले. चांगला बॉल, सन्मान दिलाय, पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. रन मिळणार आहे. पहिली ओव्हर दादासाहेब यांनी लाजबाब टाकली. 3 धावा दिल्या आणि 3 विकेट देखील घेतल्या. या ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या, ज्याच्यासाठीची झुंज आपल्याला पाहायला मिळते. नामवंत संघ मालक, नामवंत खेळाडू, नामवंत टीम मात्र या ठिकाणी येत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा tenniscricket.in ची टीम, कॅमेरामन विविध अँगलने मात्र या स्पर्धेला टिपतायत. 4 विविध कॅमेऱ्याशी या स्पर्धेचं चित्रण केलं जात आहे. माझ्याबरोबर साहिल चव्हाण जोडले गेले आहेत कॅमेरामन म्हणून. सुमित तिवारी असतील, साहिल दादोडे असतील, ओमकार असतील आणि आर्यन नाईक असतील. हे सगळी कॅमेरामनची टीमसुद्धा खूप चांगलं काम करते आहे. आमचे पंच कुलकर्णी सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल चौधरी गोलंदाजीसाठी आणि यस वाट पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये येण्याची. पवन केने यानंतर आमच्या कॅमेरामॅनने त्यांना सुद्धा टिपलंय. पवन, तुम्ही कॅमेऱ्यात काही दात सध्या. गोलंदाजीसाठी येत आहेत, अतुल येत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. इकडे जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. कुणाला तरी डावाला सावरावं लागेल आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न शुभम रितेश मंडल आहेत आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अक्षय जानकर आहेत. रितेश आणि अक्षयला डावाला सावरावं लागेल. आज एक महाराष्ट्रातील मोठी आणि मानाची स्पर्धा खेळतायत, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. बरेच खेळाडू आले, लांब लांबवरून आले, स्वतःला सिद्ध करून गेले. कोणी विजयी झालं, कोणी पराजित झालं, कोणी विजयी होऊन मन जिंकली, कोणी पराभूत होऊन सुद्धा जिंकली. वेगात बॉल टाकला इकडे, अतुल शूट केला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. एक धाव घेतली गेली आहे. दबाव निर्माण करते सध्या वीर मराठा सोलापूर टीम. सध्या जर पाहिलं तर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. चार धावा, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अक्षय जानकर यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. सध्या परिस्थिती जर पाहिलं तर सोलापूरसाठी अंडर कंट्रोल आहे, परंतु वडगाव शेरीला कमबॅक करावं लागेल. काही मोठे स्ट्रोकही इकडे खेळावे लागणार आहेत. बराचसा लांबवरचा प्रवास करत ही टीम सुद्धा इकडे आलेली आहे. किरण अंबाल म्हणा, दादासाहेब म्हणा, मनोज म्हणा किंवा एक चांगली स्ट्रेंथ मात्र सोलापूरची सुद्धा इकडे पाहायला मिळते. या नामवंत स्पर्धेसाठी तेही इकडे आलेले आहेत. रितेश मंडल, ओ दांडी दांडी दांडी, गुल बोल्ड.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 विकेट माघारी, 5 धावा फलकावर. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत नागेश पुजारी. पाहूया नागेश कशा प्रकारची कामगिरी करतायत. मैदानाच्या आतमध्ये अक्षय जानकर आहेत जोडीला नागेश, जे कॅप्टन आहेत टीमचे. टीमचे कॅप्टन नागेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. फुल टॉस, खराब बॉल होता, ओळखला या ठिकाणी नागेश यांनी. बॉलला फेकून दिलाय, मात्र या ठिकाणी पाहूया किती धावांसाठी. बॉल पुन्हा एकदा मैदानात आलाय. असं वाटलं या ठिकाणी षटकार आहे की चौकार आहे, परंतु एकच धाव आहे. बॉल मैदानात आलाय पुन्हा एकदा, त्यामुळे तिकडे तुम्हाला धावून रन काढायचे आहेत. धावसंख्या 6 झाली आहे. दोन ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 6, विकेट गेले आहेत त्या 4, अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. तिकडे धावा कराव्या लागतील. क्रिकेट रसिक हो, यानंतरची मॅच भूषण गोळे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्राचे महाआयकॉन भूषण गोळे, राजू पाटे नारायणगावचे सिक्सर किंग आणि A1 पवन सुद्धा दाखल झालेत, जे यानंतर खेळतील. प्रज्योत अंभिरे जोडीला आहेत प्रशांत घरत यांच्या टीममध्ये. त्यामुळे टाकळी डोकेश्वर विरुद्ध अर्नाळा या मॅचची सुद्धा चर्चा होणार आहे. अर्नाळा किल्ला आहे वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, आणि किल्ला आणि किल्ल्याचे लगत असणारं समुद्र किनाऱ्यावरचं गाव आहे अर्नाळा. ते यानंतर खेळताना पाहायला मिळेल. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाव आपल्याला पाहायला मिळेल टाकळी डोकेश्वर. यानंतर सध्या वडगाव शेरी विरुद्ध सोलापूर. वेग वाढवला. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी या वाईटच्या स्वरूपात पुढे जात असताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी मनोज माने आलेले आहेत. सोलापूर क्रिकेटमधील हेही एक महत्त्वाचं नाव आहे. फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळले आणि मनोज माने यांना देखील यश मिळत आहे. आणखीन एक धक्का बसतोय. विकेट नंबर 5. यानंतर होणारी मॅच पुन्हा एकदा लक्षात घ्या. क्वार्टर फायनलची ग्रामीण गटातील पहिली क्वार्टर फायनल अर्नाळा विरुद्ध टाकळी डोकेश्वर ही मॅच होणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा जर पाहिलं तर मुख्य गटाकडे आपण येणार आहोत. त्या ठिकाणी हडपसर टीम खेळताना पाहायला मिळेल. हडपसर विरुद्ध खारळवाडी. मोहोळ तालुका विरुद्ध हडपसर मतदारसंघ अशी लढत यानंतर होणाऱ्या क्वार्टर फायनलच्या नंतर असणार आहे. विठ्ठल चव्हाण इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील संतोष नलावडे यांच्या जोडीला. तर बबलू पाटील सिक्सर किंग हे सुद्धा दाखल होताना पाहायला मिळतील आजच्या रात्री तिकडे. बिग हिट, स्ट्रोक चांगला खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. इकडे 4 धावा, चौकार कळवला जातोय. बारा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या चौकाराने पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलंय आणि हळूहळू जर पाहिलं तर हा धावफलक बनू लागलाय. असंच करावं लागेल, खेळावं लागेल. या ठिकाणी राहुल आहेत, अक्षय आहेत, या दोघांनाही खेळावं लागेल. 10 चेंडू तर अजूनही बाकी आहे, प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा
मनोज यांचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, तिकडे फिल्डर थोडेसे दूर राहिले, एक रन तर कंप्लीट केली, दुसराही रनचा प्रयत्न केला जातोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न, शेवटी बॉल सीमारेषच्या पलीकडेच जातोय. वा वा वा, 4. तुम्ही कितव्या नंबरला आलात हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही टीमसाठी काय करताय हे महत्त्वाचं आहे. आणि पठ्याने 2 चौकार आतापर्यंत खेळलेत. चर्चा राहुल या नावाची सुद्धा होईल. राहुल यांच्या बॅटमधून 2 चौकार, 2 बॉल खेळले, दोन्ही चौकारामध्ये परावर्तित केले. धावसंख्या 16 झाली. आता 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. मनोज यांच्यावर या ठिकाणी अटॅक केला. वडगाव शेरी विरुद्ध सोलापूर. यावेळेला आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय, तिकडे कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, धावसंख्या 1ने पुढे जाते. ती म्हणजे आता 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा, नामवंत नाईट स्पर्धा, आज नाही तर कित्येक वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा करकम नाईट. पंढरपूरच्या अगदी जवळ असणारे हे गाव. टेंभुर्णीवरून पंढरपूरच्या दिशेने निघाल्यावर एक महत्त्वाचं गाव लागतं, त्या गावाचं नाव म्हणजे करकम. कृषीप्रधान गाव, शेतीसाठी ओळखलं जाणारं ऐतिहासिक गाव, इतिहासाचा वारसा सांगणारं गाव. यावेळेला फटका खेळलाय खरा, बॅट हातात फिरली, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली कॅच. आणखीन एक धक्का बसतोय, अतुल होते तिकडे. विकेट नंबर 6. सात चेंडूचा खेळ तर अजूनही बाकी आहे. प्रथम आलेले प्रथम सरोदे, लांबून आलेली टीम आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठी स्पर्धा खेळायची आहे, मोठी स्पर्धा गाजवायची आहे. आम्हालाही यूट्यूबला यायचं आहे, आमची व्हिडिओ बनली पाहिजे, बॅटिंगची, बॉलिंगची, फिल्डिंगची. आणि आमच्याही स्टेटसला किंवा आमच्याही मित्रांच्या स्टेटसला आम्ही आलो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. कारण सध्या क्रिकेट जर पाहिलं तर अशाच पद्धतीने खेळलं जात आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक कॅच. सेलिब्रेशन इकडे मनोज यांचं पाहायला मिळत आहे. आणखीन एक कॅच या ठिकाणी अतुल घेताना पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर 7. नाव संख्या झाली आहे 17. सात विकेट माघारी परतल्या. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. गंगा जाधव आलेले आहेत, ही विसरून चालणार नाहीये. राहुल आहेत मैदानात, ज्यांनी 2 चौकार मारलेत. त्यांना स्ट्राईक मिळेल का? कारण अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. कमीत कमी एक 15 रन तरी पाहिजे. 15 ते 20 रन आल्या तर एक फाईट होऊ शकते, तो प्रयत्न करावा लागेल. आणि शेवटच्या षटकासाठी पाहूयात बॉलिंगला कुणाला आमंत्रित केलं जात आहे. सनी पोल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. सोलापूर जिल्ह्यातील हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर उजनी धरण म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर भीमा नदी, त्याचे कालवे आणि अगदी समृद्ध असणारा परिसर. द्राक्ष म्हणा, बेदाणे म्हणा, यांच्यासाठी प्रसिद्ध असणारा परिसर, ऊसासाठी प्रसिद्ध असणारा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेती खूप चांगल्या पद्धतीने इकडे केली जाते. ऐतिहासिक वारसा असणारं गाव, वेशीसाठी प्रसिद्ध असणारं गाव. छत्रपती संभाजी महाराज म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. वारीच्या वाटेवर मात्र हे गाव लागतं आपल्याला. चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगात बॉल टाकला गेलाय. शेवटची ओव्हर आहे, धावा कराव्या लागतील राहुल यांना. राहुल, ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. ज्यावेळेला इतर फलंदाज सक्सेस होत नाहीत ना, त्यावेळेला आपल्याला एक संधी असते, मी काहीतरी करून दाखवणार. आणि त्याच वेळेला तुमचं नाव सुद्धा होतं. त्यामुळे राहुल, तुम्हाला आज करावंच लागेल. वेगात टाकला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा पुढे केला, पाठवला मात्र यष्टीरक्षकांकडे. सनी पोल इकडे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. 17 वर धावसंख्या थांबली आहे. 4 बॉल शेवटचे बाकी आहेत.
यावेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने फटका चांगला येतोय, वेगात येतोय, परंतु फिल्डर त्याही पेक्षा वेगात आले आणि लगेच थ्रो केला. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, 18 धावसंख्या आहे. यानंतर सगळ्यांच्या उत्कंठा जी आहे, पहिली क्वार्टर फायनल हा गट सुरूच राहणार आहे. ती क्वार्टर फायनल झाल्यानंतर याची नोंद घ्यायची आहे. हरळवाडी मोहोळ तालुका आणि हडपसर बबलू पाटील, संतोष नालावडे विठ्ठल चव्हाण विरुद्ध बबलू पाटील ही मॅच यानंतरच्या क्वार्टर फायनल नंतर होणार आहे. आणि पवन केने विरुद्ध भूषण गोळे अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेग आणि बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. वा, काय वेगात गोलंदाजी करतायत, युवा गोलंदाज आहेत, स्वतःची छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. ॲक्शन चांगली आहे. बॉलला बाउन्स दिला, थोडंसं कट केलं, यष्टीरक्षकांकडे पाठवलं. 18 धावसंख्या थांबली आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आयोजकांची प्रचंड मेहनत आम्ही पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय खरा, परंतु पाहूयात. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आम्हाला पाहायला मिळते. यस, बायच्या स्वरूपातील धाव कळवतात पंच. एवढा पाऊस येऊन सुद्धा आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि सातत्याने मात्र ही स्पर्धा पूर्णत्वात नेत आहेत. हे प्रेक्षक आहेत, दूरदूरवरून आलेत. आज आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायचं आहे या भावनेने मात्र हे सगळे इकडे आलेले आहेत. आपल्या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणखीन एक वेगवान बॉल, जोडीला बाउन्स सुद्धा होता. बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला डाव संपतोय. वीर मराठा सोलापूर टीमने काय बॉलिंग केली आहे. 4 ओव्हरमध्ये वडगाव शेरी टीम फक्त 19 धावा, 20 धावांचं आव्हान आहे या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु 20 जरी असल्या तरी त्या कराव्या लागणार आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा काय नेम आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करावे लागतील वडगाव शेरीला. खुश असतील सध्या सोलापूरकर, परंतु पाहूयात दुसऱ्या डावात काय घडणार. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल 20 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा. चला, टॉससाठी यायचं. टाकळी ढोकेश्वर आणि टीम अर्नाळा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि या नंतर दुसरा डाव जसा सुरू होईल मी घेऊन जातोय आवाज पंढरपूरचा. आणि एक अभ्यासू समालोचक, अगदी स्पष्ट अशी त्यांची वाणी देखील आपल्याला ऐकायला मिळते. आम्ही देखील कालपासून त्यांचं समालोचक ऐकून अगदी प्रभावित आहोत. मी आमंत्रित करतोय राज वाघमारे यांना. राज वाघमारे सर, या. चला, विनंती असेल टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. टाकळी ढोकेश्वर आणि अर्नाळा. चला कॅप्टन या. चला, प्रशांत गरत प्रतिस्पर्धी कॅप्टन आलेले आहेत. करेल या ठिकाणी पण आपण देखील यायचंय. संतोष शेठ नागवडे श्रीगोंदा. संतोष शेठ नागवडे 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरा आपल्याला जय 11 अर्नाळा पाहायला मिळतो.
चला सामन्याला सुरुवात करूया. धन्यवाद चंदू सर. श्रीवीर मराठा सोलापूर वर्सेस वडगाव शेरी 11 वडगाव शेरी तालुका हवेली. हा चला, यानंतरची मॅच जी आहे ती 6 ओव्हरची असणार आहे आणि आयकॉन जास्तीत जास्त 3 ओव्हर टाकू शकतात. चला जाऊयात. यस, खास पंढरपूरचे क्रिकेट प्रेमी आकाश बंदपट्टे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे टॉस. अर्नाळा विरुद्ध टाकळी डोकेश्वर. संतोष जयू. हा चला आकाश भाऊ, आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस जिंकला गेलेला आहे या ठिकाणी टीम जयू 11 अर्नाळा. टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि पहिला दिवस देखील तुम्ही खेळलात, कशी वाटली ही स्पर्धा? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. आम्ही पहिल्यांदा ह्या साईडला खेळतात आहेत, तर आम्ही चांगला अनुभव घेऊ आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असेल. सुशांत, या हंगामात जर पाहिलं तर सुशांत गायकवाड गेल्याही वर्षी 6 बॉल 6 षटकार इकडे मारले. यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग, टिंगरे सरकार अशा विविध स्पर्धा गाजवत आहेत. किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल आणि तुमच्यासाठी ही स्पर्धा किती महत्त्वाची आहे? माझ्यासाठी तर खूप चांगली स्पर्धा आहे सर. खूप चांगली बॅटिंग होती आणि सर 6 ओव्हरला एक 70+ स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. लक्ष तुमच्यावर असणार आहे. संतोष शेठ नागवडे 11 हा संघ बरोबर खेळेल. आणि आकाश भाऊ, धन्यवाद, आपण टॉससाठी उपस्थित राहिलात. स्थानापन्न व्हायचंय. हो, जाऊयात चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आवाज असेल पंढरपूरचा गोड आवाज राज वाघमारे सरांचा. धन्यवाद. थँक्यू चंदू सर. धन्यवाद. पहिला चेंडू. क्या बात है. पहिल्या तिवार वीर मराठा सोलापूर. निश्चित जबरदस्त प्रहार, तुफानी प्रहार पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी आलाय. तो निश्चित षटकार. गोलंदाजाचं नाव कळवा. शुभम गीते. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी किरणच्या बॅटमधून षटकार. पुढील चेंडूवर या ठिकाणी नक्कीच 2 धावा. पुनश्च किरण स्ट्राइक वरती आहे. हेलिकॉप्टर. किरण बड़े ही खिलाड़ी है चॅप्टर. पुनश्च एकदा मोठा प्रहार. पुनश्च एकदा हा मात्र षटकार. किरण अंबाल. सोलापूरचा मात्र या ठिकाणी महत्वाचं शस्त्र. हुकमी एक्का. हेलिकॉप्टर आणखी एक. यावेळेस मात्र जमिनी रस्त्यानं लांगान सीमारेषेच्या बाहेर दणदणीत असा आणखी एक स्कोरिंग शॉट. KCC चषक चौकार. किरण अंबाल. पुणे मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण किरण अंबाला बघतो. आपल्याकडे किरण अंबाल आहे आणि याची सुद्धा अगदी तशीच काहीशी चाल आहे. सन्मानाची याच्या खांद्यावर नेहमीच असते ती शाल आहे. हा चेंडू. माय गॉड, व्हॉट अ शॉट. प्रत्यक्षात मैदानात सूर्या यादव उतरला की काय, सूर्या दादा उतरला की काय असं जाणवलेलं आहे. आणि या ठिकाणी हा सूर्या यादव शॉट आणि सामना मात्र या ठिकाणी संपवला या षटकारानं. आपल्या नेटला मात्र या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपणाला नेट पुरवले ते मात्र स्टार केबल्स ब्रह्मदेव शिंदे यांनी. धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा, आपल्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूत सामना संपवायचं रेकॉर्ड वीर मराठा संघाने केले.